हॅलो. तर हा आहे माझ्या बर्थडेचा पार्ट 2 आणि मी रात्री लेट घरी आल्यानंतर मला घरी आल्यावर मिळालं आहे हे गोड असं सरप्राईज. ते बघून मी जाम खुश झाले. खरंच मी स्वतःला खूप जास्त भाग्यवान समजते की मला साहेबांकडून असे गोड गोड सरप्राईजेस आणि खूप सारे गिफ्ट्स मिळतात दरवर्षी. त्याच्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान असतो आणि खूप जास्त स्पेशल असतो त्यांच्याचमुळे खास. आणि अशा प्रकारे मी माझ्या ऑर्डरला जायला निघाली आणि आजचं सेकंडवालं माझं लोकेशन आहे नेरूळ आणि आज आहे माझी एंगेजमेंट ब्रायडलची ऑर्डर आणि ही आहे माझी आजची क्लायंट अनुश्री. आणि खास तर एक की अनुश्रीला जेव्हा समजलं की आज माझा बर्थडे आहे तेव्हा गेल्या गेल्या पहिले मला तिने हाच क्वेश्चन केला की तू तुझ्या आज बर्थडेच्या दिवशी पण काम करते. पण हां, काम मी करते कारण हा दिवस माझा दरवर्षी येतो पण क्लायंटसाठी हा दिवस एकदाच येणार आहे. त्याच्यामुळे त्यांचा तो दिवस स्पेशल आणि तेवढाच मेमोरेबल करणं ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्या कामामुळे. तर चला, तर हा व्हिडिओ इथेच संपत नाही आहे. घरी गेल्यानंतरही माझं सेलिब्रेशन कंटिन्यू असणार आहे माझ्या फॅमिलीसोबत. खरंच मी खूप ब्लेस फील करते आणि थँक्यू सो मच देवा की अशी सुंदर फॅमिली माझ्या आयुष्यात आणल्याबद्दल की ते माझ्यासाठी टाईमात टाईम काढतात. आणि हो, मी अजून एका गोष्टीसाठी स्वतःला खूप लकी समजते की मला खूप अनएक्सपेक्टेड आणि भरपूर गिफ्ट्स माझ्या बड्डेला दरवर्षी मिळतात. ते पण माझ्या 2 महिने बड्डेला असतात तेव्हापासून गिफ्ट चालू होतात. ते बड्डे संपून गेल्यानंतर सुद्धा मला तेवढेच बड्डे गिफ्ट्स मिळत असतात. थँक्यू सो मच सगळ्यांना जे माझ्यावरती इतकं प्रेम करतात. असंच करत राहा आणि हो, दरवर्षी गिफ्ट्स पाठवायला विसरत जाऊ नका. थँक्यू सो मच सगळ्यांनीच भरपूर गिफ्ट दिलेत. स्पेशली नवरोबा, तुम्हाला थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. टेक